नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, कारण प्रियालाही 7 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे, तर साक्षीला आता जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या आहेत ते मात्र पाहण्यासारखं आहे, कारण कोर्टामध्ये एक जल्लोष झालेला असतो. प्रिया कितीही जाऊन तिने अक्षरशः सगळ्यांच्या समोर तिने लोटांगण घेतलं तरीही कोणालाच काहीच फरक पडलेला नाही, कारण प्रियाचं सत्य आता समोर आलेलं आहे. रविराजने तर प्रियाला अक्षरशः लाथाडलेला आहे. प्रिया जाऊन बाबा मला आज चुकलं, मला माफ करा, मला माफ करा म्हणून पाय धरत होती, पण रविराजने मात्र अजिबात ऐकलेलं नाही. तर प्रिया मधुभाऊंकडे जाऊन सुद्धा हातापाया पडत होती. मधुभाऊ प्लीज मला माफ करा, माझं चुकलेलं आहे, मला या सगळ्यातून बाहेर काढा असं म्हणत प्रिया अक्षरशः रडत होती. पण आता मात्र कोणीही तिच्या बाजूने उभं राहिलेलं नाही. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत होत्या त्या मात्र खूप भयानक असं होतं. आणि फायनली अर्जुन कोर्टामध्ये ही केस जिंकलेला आहे आणि अर्जुनने जो धडाकेबाज कामगिरी केलेली आहे, कोर्टामध्ये बॅटिंग केलेली आहे, ती पाहून पूर्णाजी त्याचबरोबर प्रताप, कल्पना सगळे खुश झालेले आहेत. आणि अर्जुन आणि सायलीचं घरी येताच औक्षण केलेलं आहे, मधुभाऊंचं सुद्धा औक्षण केलेलं आहे, कारण गेली 2.5 वर्ष मधुभाऊंना या त्रासामध्ये राहावं लागत होतं आणि या त्रासातून मधुभाऊंची निर्दोष सुटका झालेली आहे. आणि त्याचबरोबर अर्जुन सायली दोघं सुद्धा खूप खुश झालेले आहेत. प्रियाला जेलमध्ये पाठवलेलं आहे याचं दुःख सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला आहे, पण तिने आजपर्यंत पैशांसाठी खोटं बोललेली होती. तिला असं वाटलेलं की तिला काहीतरी बक्षीस मिळेल, या गोष्टीसाठी ती खोटं बोलत आलेली आहे. हे तिने कोर्टाच्या समोर मान्य केलेलं आहे. मला काहीतरी बक्षीस मिळेल असं वाटलं होतं, पण घडलेलं उलटच आहे. बक्षीस तर लांबची गोष्ट, मला तरच आता जेलमध्ये जावं लागत आहे. या गोष्टी सुद्धा प्रियाने तिथं मान्य केलेल्या आहेत. आता सुभेदार कुटुंबामध्ये सायलीला एक सुनेचा मान मिळणार आहे. कल्पना पूर्णाजीच्या मनात सायलीविषयी असलेला राग कमी होणार का हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली त्याचबरोबर सगळेजण कोर्टामध्ये आहेत आणि प्रियाला आता चौकशीसाठी बोलवलेलं आहे. अर्जुनने प्रियाला पुढे बोलवलेलं आहे आणि अर्जुन जो आहे तो प्रियासोबत बोलत आहे आणि प्रियाला प्रश्न विचारत आहे. तो प्रियाला म्हणत आहे की तुम्ही जे काही केलेलं आहे ते जाणून बुजून केलेलं आहे, कारण तुम्ही आतापर्यंत ज्या चुका केलेल्या होत्या त्या इतक्या मोठ्या होत्या. त्यावेळेस प्रिया म्हणत असते की नाही. त्यावेळेस प्रियाला अर्जुन म्हणत असतो की तुम्ही 1 खून नाही केला तर 2 खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मधुभाऊंवरती सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट अर्जुनने समोर आणलेली असते आणि आता तेव्हा मात्र प्रियाची वाट लागलेली असते. प्रियाला आता अर्जुन म्हणत असतो की विलासच्या हातातली पिस्तूल तुम्ही घेतली आणि त्या पिस्तुलीनं तुम्ही गोळी झाडलेली आहे. विलासच्या हातातली बंदूक घेतलेली होती आणि त्या बंदुकीने तुम्ही विलासवरती गोळी झाडलेली आहे. त्याआधी मधुभाऊंवरती तुम्ही हल्ला केलेला आहे, मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, मधुभाऊंना बेशुद्ध केलेला आहे. या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. तेव्हा मात्र आता मधुभाऊंना कळत असतं की त्यांच्या डोक्यामध्ये पाठीमागून वार करणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून ती प्रिया आहे. तेव्हा मात्र अर्जुनला सुद्धा धक्का बसलेला असतो. त्यानंतर त्या संतोषने राजेंद्रने येऊन जे सांगितलेलं होतं, राजेंद्रने सांगितलेलं होतं की हो ते पैसे त्याने काढलेले होते आणि कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की तो महिपतच्या साक्षी एस कन्स्ट्रक्शन मध्ये तो कामाला आहे आणि त्याचबरोबर महिपतच्या त्या कंपनीमध्ये तो कामाला आहे. साक्षीला विचारलं असतं तेव्हा साक्षी सांगते की हो मी त्याला ओळखते. आता दामिनीच्या पुढे अर्जुनने जे काही नवीन नवीन मुद्दे काढलेले आहेत तेव्हा दामिनीला कळायचं बंद झालेलं आहे, कारण अर्जुनने जे पुरावे गोळा केलेले असतात ते इतक्या जबरदस्त पद्धतीने केलेले असतात. आणि त्यासोबतच दामिनी ज्या पद्धतीने अर्जुनसोबत अर्जुनच्या समोर बोलत होती इतके दिवस, तो आता दामिनीचा जो तोरा आहे तो कमी झालेला आहे, कारण तिच्याकडे बोलायला शब्दच नाही. तरीही दामिनी उठते आणि तिथं म्हणू लागते की कसं शक्य आहे, कारण काहीही झालं तरीही दामिनीचं असं म्हणणं आहे की या नोटांवरचे नंबर आणि विलासकडचे नंबर, विलासकडे नोटा असलेले नंबर हे कसं शक्य आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की हो ते बरोबर आहे तुमचं, कारण पोलिसांनी ते नंबर लिहून घेतलेले नव्हते, पण मधुभाऊंनी स्वतः ते नंबर लिहून घेतलेले होते. ही गोष्ट कोर्टाच्या समोर अर्जुनने आणलेली आहे, कारण मधुभाऊंना एक सवय आहे रोजचा हिशोब जिथल्या तिथं लिहून ठेवायची आणि त्यांच्या
त्या सवयीचा फायदा आज इथं झालेला दिसतो. कारण मधुभाऊ जेवढा खर्च झालेला असतो त्याचबरोबर जेवढ्या गोष्टी घडत होत्या, जेवढं सगळं घडत होतं ते सगळं जे आहे ते मधुभाऊंनी लिहून ठेवलेलं होतं आणि त्याच गोष्टीमुळं आज इकडे मधुभाऊंच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालेला असतो. कारण काहीही झालं तरीही मधुभाऊंची याच्यामध्ये काहीही चूक नव्हती आणि त्याचबरोबर मधुभाऊंनी हे सगळं जे काही केलेलं होतं ते आपल्या मुलांसाठी, लेकरांसाठी करत होते आणि आज कोर्टाच्या समोर हे सत्य आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता दामिनी जी आहे ती बोलत असते. दामिनी म्हणत असते की कसं शक्य आहे, तुम्ही हे कसं म्हणू शकता. परंतु अर्जुन मात्र ऐकायला तयार नसतो. अर्जुनने एक एक मुद्दा तिथं मांडलेला असतो आणि कोर्टाच्या समोर अर्जुनने जी काही कामगिरी केलेली असते ती खूपच जबरदस्त असते. अर्जुन म्हणतो की ते जी डायरी आहे ती मी कोर्टाला सादर करू इच्छितो आणि अर्जुनने तिची डायरी आहे ती कोर्टाच्या समोर दिलेली आहे. मधुभाऊंनी त्यामध्ये लिहिलेले जे नोटांचे सिरियल नंबर आहेत ते सिरियल नंबर आणि त्याचबरोबर अर्जुनने कोर्टामध्ये ज्या नोटा दिलेल्या होत्या, पोलिसांकडे ज्या नोटा होत्या, जे विलासचे पैसे होते आणि बँकेतून काढलेले सिरियल नंबर हे सगळं मॅच झालेलं आहे आणि इथेच मात्र आता मोठा धमाका होत आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात परंतु एक मोठी गोष्ट आहे आणि ती म्हणजे की आता सगळ्यांच्या समोर जे सत्य येत आहे ते मात्र भयानक असं असतं ज्याचा विचारही स्वप्नातही कोणी केलेला नसतो. आता अर्जुन म्हणतो की आता राजेंद्रने सांगितलेलं आहे की राजेंद्र म्हणत आहे की हो तो महिपतकडेच कामाला होता आणि महिपतकडे कामाला असलेला हा राजेंद्र कोर्टामध्ये साक्ष देतो की मी बँकेतून पैसे काढलेले होते. आता राजेंद्र कुठल्या तोंडाने खोटं बोलणार होता, कारण त्याने स्वतःच ते पैसे काढलेले असतात आणि त्यासोबतच त्याने त्या गोष्टी भरलेले पण आहेत, विलासला नेऊन दिलेले पण आहेत, असे सर्व पुरावे असतात. महिपतने सांगितलेले होतं आणि आता मात्र दामिनी काहीच बोलू शकत नाही. आता पुढचा नंबर असतो तो म्हणजे प्रियाचा. प्रिया आता शॉक झालेली असते. प्रियाला कळायचं बंद होतं कारण प्रिया याच विचारात असते की आता करू काय, कारण आता आपण अडकले गेलेलो आहे आणि पुरते अडकले गेलोय, थोडे सुद्धा नाही की पुरते अडकले गेलोय. आता आपण या सगळ्यातून सुटू शकत नाही. ही गोष्ट मात्र प्रियाच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि आता प्रिया घाबरलेली असते. त्यासोबतच आता अर्जुन सांगतो की मला प्रिया मधुकर यांना बोलवायचं आहे, त्यांच्याकडे चौकशी करायची आहे आणि जेव्हा आता प्रियाला बोलवलं जातं तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट घडते आणि मग अर्जुन म्हणत असतो की तुम्ही पैशांसाठी, विलासकडे असलेले पैसे तुम्हाला हवे होते, पैशांसाठी तुम्ही हे सगळं केलेलं आहे आणि तुम्ही विलासचा खून केलेला आहे असं अर्जुन कोर्टाच्या समोर सांगत असतो. अर्जुन जेव्हा हे सगळे मुद्दे कोर्टाच्या समोर मांडत असतो तेव्हा मात्र आता प्रिया जी आहे तिची पुरती वाट लागत चाललेली असते. कारण प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. कारण प्रियाला इतके दिवस असं वाटायचं की आपल्याला काहीतरी पैसे मिळणार आहेत. एकतर तिने तन्वी नसताना सुद्धा सुभेदारांच्या घरामध्ये राहत होती आणि सुभेदारांच्या घरात तिला आणलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ती आज मालकीन झालेली आहे आणि ती फक्त या सुभेदारांचे पैसे लुबाडण्यासाठी आलेली आहे. आणि आज प्रिया तिथं सांगत असते, अर्जुन म्हणत असतो की विलासकडून तुम्ही बंदूक घेतली आणि विलासच्या त्या बंदुकीने तुम्ही विलासवरती गोळी झाडली. एवढंच नाही तर तुम्ही आज एक खून नाही केलेला, त्या दिवशी तर मधुभाऊंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला होता. हे सगळं सत्य अर्जुन कोर्टाच्या समोर मांडत असतो. तेव्हा प्रियाला तो म्हणत असतो की तुम्ही मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट मारलेला होता, इतके दिवस हे सत्य तुम्ही कोर्टापासून लपवलेलं होतं. अर्जुन हे सगळं बोलत असतो तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही, मी नाही खून केलेला, हे सगळं खोटं आहे, मी खून केलेला नाहीये. तर हा खून साक्षीने केलाय, गोळी साक्षीने झाडली होती, मधुभाऊंच्या डोक्यात मी मारलं, मधुभाऊंना बेशुद्ध मी केलं, पण गोळी साक्षीने मारलेली होती आणि मीच गोळी मारलेली नव्हती असं प्रिया ओरडून सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया रडत असते, अक्षरशः ओरडून कोर्टाला सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आता जे काही यांनी सांगितलेलं आहे ते कोर्टाने लक्षात घ्यावं आणि कोर्टाच्या समोर हे सगळे गोष्टी समोर आलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता
प्रियाने जी साक्ष दिलेली असते त्याच्यावरती दामिनी उठते आणि दामिनी बोलू लागते की गेली 2.5 वर्ष प्रिया मधुकर यांनी दिलेली साक्ष आणि आज दिलेली साक्ष. तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्ष बदलू शकत नाही असं थोडंच आहे, साक्ष कोर्टामध्ये कधीही बदलू शकते. तेव्हा दामिनी म्हणत असते की नाही, हे प्रेशर खाली येऊन दिलेली साक्ष आहे. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे, मग असं मी समजू शकतो की गेली 2-2.5 वर्ष प्रेशर खाली येऊनच दिलेली साक्ष होती, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर एक सत्य येत असतं. तेव्हा अर्जुनने आता सरळ सरळ तिथं सांगितलेलं असतं की नाही, आता प्रिया मधुकर यांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरण्यात यावी, कारण तेच खरं आहे. मग प्रियाला विचारलं गेलेलं असतं की कसं काय झालेलं आहे, ते सगळं प्रियाने सांगितलेलं असतं. आणि मग आता साक्षीला बोलवलं जातं, प्रियाला सांगितलं जातं. प्रियाला असं वाटतं की आता समोर जे सगळे बसलेले आहेत तिथे जाऊन आपण बसावं. तेव्हा अर्जुन तिला सांगू लागतो की समोर नाही, आता तुम्ही आरोपी आहात आणि आरोपीच्या जागी तिथे जाऊन बसायचं आहे. तेव्हा मात्र आता प्रियाची वाट लागलेली असते, कारण इथेच आता सगळं संपलेलं असतं आणि प्रिया मात्र आता ती बर्बाद झालेली असते. त्याचबरोबर आता साक्षीला बोलवलं जातं आणि साक्षीला विचारलं जातं. तेव्हा साक्षीला विचारलं जातं, आत्ताच प्रिया मधुकर यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे की विलासवर गोळी तुम्ही झाडलेली आहे, त्यामुळं आता कोर्टाला खोटं बोलू नका. गेली 2.5 वर्ष फक्त आणि फक्त कोर्टात खोटंच बोलत आहात, त्यामुळं लवकरात लवकर कोर्टाला सगळं खरं काय आहे ते सांगायचं आहे. गेली 2.5 वर्ष झालं या केसचा निकाल पेंडिंग होता, ते फक्त आणि फक्त तुम्ही कोर्टापासून सत्य लपवल्यामुळं. आणि त्या क्षणी साक्षी सांगते की हो, मी मारली होती विलासला गोळी, मी मारली विलासला गोळी, माझ्या बंदुकीतनं विलासला गोळी लागली. हे सत्य जेव्हा अर्जुनच्या समोर ती बोलते तेव्हा मात्र एकच हशा सगळेजण हसत असतात. तिने स्वतःहून गुन्हा मान्य केलेला आहे, कारण हे सगळं जे काही घडलेलं असतं ते मात्र खूप भयानक असं असतं आणि सगळे खुश झालेले असतात. फायनली साक्षीने हा गुन्हा कबूल केलेला असतो, साक्षीने मान्य केलेलं असतं की तिने गोळी झाडलेली आहे. तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार येऊ लागलेला असतो, खरंच म्हणजे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये. कारण अर्जुनने जरी ही केस लढायला घेतलेली असली तरीही अर्जुनसाठी सुद्धा हे सगळं सोपं नव्हतं. आता साक्षी तिथे बोलत असते, अर्जुन साक्षीला म्हणत असतो जे काय घडलेलं ते सगळं सांगायचं. मग साक्षी आता कोर्टाला अगदी सुरुवातीपासून सांगत असते, मला त्या जागी रिसॉर्ट बांधायचं होतं, पण मधुकर पाटील ती जागा द्यायला तयार नव्हते. आम्ही त्यांना खूप वेळा प्रयत्न केले, त्यांना समजवायचे प्रयत्न केले, पैशाच्या बाबतीत पण केलं, पाणी बंद केलं, लाईट बंद केली गेली, पण तरीही मधुकर पाटील हे ऐकायला तयार नव्हते. आणि मग तिथं असलेली प्रिया आहे, तिला मात्र पैशाची हाव होती हे आमच्या लक्षात आलेलं होतं. आणि मग आम्ही प्रियाला हाताशी धरलं आणि प्रियाला हाताशी धरून आम्ही तिथे गेलो आणि मग तिथे विलासला पाठवलं. विलास तिथे राहू लागला. विलासनेही मधुभाऊंना समजवण्याचा प्रयत्न केलेला होता, पण मधुभाऊ मात्र ऐकायलाच तयार नव्हते. त्यानंतर इकडे साक्षी सांगत असते की मग प्रिया आणि मी हा प्लॅन केला आणि मग मी आणि प्रियाने ठरवलं की एकत्र आपण तिथं जायचं. आणि मग त्या आश्रमातले जे सगळे होते त्यांना पिक्चरची तिकीटं काढून दिली आणि त्यांना पिक्चरला जायला सांगितलं. प्रिया ऐनवेळी तिथून विलासला घेऊन त्या टॉकीजमधून बाहेर आली आणि त्याच वेळी संधी साधून आम्ही दोघांनी तिथं मी पोहोचले आणि आम्हाला फक्त आश्रमाचे पेपर मिळवायचे होते. आश्रमाचे पेपर एकदा का आम्हाला मिळाले की त्यानंतर बाकीच्या गोष्टी होणार होत्या. मग आश्रमाचे पेपर आम्ही शोधत होतो, पण ऐनवेळी मधुकर पाटील तिथं आले आणि सगळा गोंधळ झाला. ऐनवेळी मधुभाऊ तिथं आल्यामुळं हे सगळं झालेलं आहे असं ती सांगत असते. आणि तिनं सांगते की हो, माझ्यात आणि त्यांच्यामध्ये झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये बंदुकीतनं गोळी निघाली आणि ती गोळी मधुभाऊ इकडे विलासला लागली. हे ऐकल्यानंतर अर्जुनने आता कोर्टाच्या समोर सत्य आणलेलं असतं आणि इकडे प्रिया त्याचबरोबर साक्षी या दोघींनाही आता कोर्टाने निकाल दिलेला असतो, कोर्टाने सांगितलेलं असतं. आणि कोर्टाचा निकाल ऐकून मात्र धक्का बसलेला असतो. प्रिया तर अक्षरशः गडगडत असते, लोळत असते. त्या कोर्टामध्ये तिनं इकडे जाऊ लागते आणि ती म्हणू लागते, बाबा माझं चुकलंय, मला माफ करा, बाबा माझं चुकलंय असं म्हणत रविराजच्या पायाशी आलेले असते. पण रविराज मात्र ऐकायला तयार नसतो. त्यानंतर प्रियाला इकडे आता बोललं जात असतं. प्रिया म्हणत असते माझं चुकलेलं आहे, मधुभाऊंकडे ती आलेली असते. आणि मग आता क्लोजिंग स्टेटमेंट द्यायची वेळ येते. जेव्हा क्लोजिंग स्टेटमेंट मागितलं जातं तेव्हा मात्र अर्जुन सांगतो, इकडे दामिनीला क्लोजिंग स्टेटमेंट मागितलं जातं. दामिनी क्लोजिंग स्टेटमेंट देते, ती म्हणजे कमीत कमी शिक्षा व्हावी, कारण झटापटीमध्ये झाले
घडलेलं हे सगळं आहे. यामध्ये साक्षीने जाणून बुजून गोळी चालवलेली नाही, तर तिच्याकडून चुकून गोळी चालवण्यात आलेली आहे, हे क्लोजिंग स्टेटमेंट दामिनी देते. पण अर्जुनने मात्र क्लोजिंग स्टेटमेंट दिलेलं असतं आणि अर्जुनने सांगितलेलं असतं की या दोघींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. प्रिया मात्र अक्षरशः लोळत असते. तिथं कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असं सांगितलं जात असतं, कारण गेली 2.5 वर्ष कसलाही गिल्ट मनात न ठेवता या मुलीने ती सगळी गोष्ट लपवून ठेवली, तीही पैशांसाठी. कारण प्रियाने तिथं मान्य केलेलं असतं, मला काहीतरी बक्षीस मिळेल असं मला वाटलेलं होतं, पण इथे तर बक्षीस सोडा, मलाच जेलमध्ये जायची वेळ आलेली आहे. त्यामुळं मी आता शांत बसणार नाही. मी सगळ्यांना सांगून टाकणार आहे की ती गोळी साक्षीने झाडलेली होती आणि ते अर्जुनचा डाव सक्सेस झालेला असतो. दामिनीने मात्र आता तिथं स्टेटमेंट दिलेलं असतं. दामिनीने सांगितलेलं असतं की अगदी झटापटीमध्ये चुकून हे सगळं झालेलं आहे, पण अर्जुनला आता क्लोजिंग स्टेटमेंट द्यायची वेळ येते आणि अर्जुन सांगू लागतो की या दोघींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, कारण कोणीही पुन्हा असं धजावणार नाही, हे काम करण्यामध्ये अशा पद्धतीचं कृत्य कोणी करणार नाही, एखाद्या निरपराध व्यक्तीवरती आरोप कोणी लावणार नाही आणि पैशांसाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे, हे सगळं अर्जुन बोलत असतो. आणि मग मात्र कोर्टामध्ये एकच धुमाकूळ सुरू झालेला असतो. आता तिथे जज साहेब ओरडतात की ऑर्डर ऑर्डर आणि सगळं सायलेंट केलं जातं. आणि त्याच वेळी प्रिया जी आहे तिचे नाटकं मात्र सुरूच असतात आणि कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर आता तिथे जज साहेब शिक्षा सुनावतात. ती म्हणजे साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते आणि त्याचबरोबर प्रियाला इथे शिक्षा सुनावली जाते, ती म्हणजे 7 वर्ष कारावास. तेव्हा मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, हे सगळं काय घडतंय हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. परंतु आता प्रियाकडे काहीच ऑप्शन नसतो आणि त्यामुळं प्रियाची वाट तर लागलेली असते, कोणीच तिच्या बाजूने नसतं. 2.5 वर्षाची ही केस असते आणि आज फायनली निकाल लागलेला असतो. अर्जुन सायलीकडे पाहतो. मधुभाऊंची निर्दोष सुटका झालेली असते. सायली अर्जुन खुश झालेले असतात. पण जेव्हा आता प्रियाला 7 वर्षाचा तुरुंगवास, तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी यांचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण इतके दिवस त्यांनी फक्त आणि फक्त विश्वास ठेवलेला होता प्रियावरती, पण आज प्रियाचं सत्य त्यांच्या समोर आलेलं असतं. प्रियाची तर वाटच लागलेली असते. एवढं सगळं ज्या गोष्टीसाठी केलं ती तर मिळालीच नाही, पण एवढं सुभेदारांचं नाव लावूनही आपण मात्र आता जेलमध्ये जाणार आहोत ही खंत मात्र तिच्या मनात राहिलेली असते. इकडे अर्जुन सगळेजण उभे राहतात. जज साहेबाचा आता केसचा निकाल लागलेला असतो. जज साहेब निघून जातात. चैतन्य अर्जुन दोघंही एकमेकांना मिठी मारतात. कुसुमताई सायली मिठी मारतात. धावतच मधुभाऊंकडे जाऊ लागतात, कारण आज मधुभाऊंची निर्दोष सुटका झालेली असते. मधुभाऊ मात्र खुश झालेले असतात. परंतु महिपत मात्र आरडाओरडा करत असतो. महिपत म्हणत असतो, नाही, माझ्या मुलीला विनाकारण अडकवले गेले, या अर्जुन सुभेदारनं फसवले असं म्हणत तो ओरडत असतो. परंतु याच्यामध्ये जे काही घडलेलं असतं ते सगळं चुकीचं आहे असं महिपतचं म्हणणं असतं. पण तरीही अर्जुन मात्र शांत बसत नाही, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या असतात, प्रियाला पोलीस फरफटत घेऊन चाललेले असतात, त्याचबरोबर साक्षीला पोलीस घेऊन चाललेले असतात आणि आता अर्जुन आणि सायली सगळे खुश असतात. मधुभाऊंकडे धावत येतात. प्रताप स्वतः मधुभाऊंकडे येतो. मधुभाऊंचं अभिनंदन करत असतो. अर्जुन रविराजकडे जातो. रविराजला सांभाळत असतो, कारण आज रविराजची मुलगी जेलमध्ये गेलेली असते, सुभेदारांची सून जेलमध्ये गेलेली असते. परंतु विजय हा सत्याचा झालेला असतो आणि त्याचबरोबर प्रियाची मात्र वाईट अवस्था झालेली असते. आता सायली अर्जुन त्याचबरोबर सगळेजण आता घरी आलेले असतात. तेव्हा प्रताप कल्पनाला सांगतो की सायली अर्जुन आणि मधुभाऊ यांचा औक्षण कर, कारण आज ती लढाई जिंकून आलेली आहेत. आणि मग कल्पना हे त्या सर्वांचा औक्षण करते. पूर्णाजी सुद्धा मधुभाऊंची माफी मागते, कारण मधुभाऊ खरंच सत्याच्या बाजूने आहेत आणि आज ते समाजकार्य करत आहेत, म्हणून त्यांचं कौतुक केलं जातं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.